हरिओम. आज 31 जुलै 2024 बुधवार. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. ऐकूया मग. आपल्याला साधायचं आहे काय हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंचही साधन आहेत हे पक्क समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो आणि म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचं होतं. आता आगगाडीत बसायला वेळ मिळेल या आनंदात मुलं गाडीत बसली. पण मुंबईला जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं. त्या गृहस्थाला नाही तसं वाटलं. का बरं? वसिष्ठाने रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निसंग आहे, ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात राम करता मन वावरणारा तो पारमार्थिक, मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असे म्हणूनच जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर मग त्याच्याकरता मी नाही हे सिद्धच झालं ना. प्रपंच हा अर्धवटच आहे. पूर्ण फक्त राम, फक्त राम आहे. मिठाचं पोतं किती धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही. तसं प्रपंचच आहे. आणि म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन ते म्हणजे नामस्मरण ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही तरीही कष्ट करतो. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं समाधान अधिकाधिक असतं. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यू समयी सुद्धा प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावं ना. ही वृत्ती अभ्यासाने वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करता गेल्याचा शोक न करावा. देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचा भाव आहे. राम ठेवेल तसं समाधानाने राहावं. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचं आहे. तो ज्याचा त्याला देऊन टाकून आपण मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचं आहे, माझं काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वरार्पण करणं. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाही तर दुःखी होणार. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. अगदी त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती, विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्यामुळे दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकलं पाहिजे आणि मग जे उरेल ते सारं सुखच. रामा, सर्व तुझंच आहे, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.